हिला थोडी चांगला आहे, कारण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या आता 45 मराठा संघटना गावात आपली इकडे सर्वात जुनी सर्वात मोठी संघटना आहे. तर आपल्याला एक आता फायदा असा आहे की आपण पाठिंबा दिला या सरकारला, या वेळेला कुठल्याही मराठा संघटनेला पाठिंबा दिला, कुठल्याही मराठा संघटनेला आपण एक अशी मराठा संघटनेची जाहीर पाठिंबा देऊ. त्याचा फायदा भविष्यामध्ये नक्की होणार आहे. तुम्ही म्हणताय जे करायचं तुम्ही म्हणताय जे इकडे कुणीतरी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. हे सुद्धा विचार करून त्यावर आपण नक्की काम करू. तिथं चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये कमिटी घेऊ आणि जे मुंबईमध्ये जे राहणारे लोक आहेत जवळपास पुन्हा ज्यांना जवळ पडते मुंबई टचला, त्या लोकांना या कमिटीत घेऊन त्यांनी लोकांनी या सर्वांनी प्रयत्न करावे असं माझं म्हणणं. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की पाठिंबा द्यायचा निर्णय झाला याच्या मागं सुद्धा कारण होती. आम्ही सुद्धा या मराठा आरक्षणाच्या चळवळीत मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करताना 20 वर्ष काम केलं, परंतु आम्ही सुद्धा या भाजपच्या पूर्ण विरोधात होतो. परंतु ज्या वेळेला आम्हाला कळलं की भाजप सरकारनं किंवा युती शासनानं जे काही काम केलं ते कळल्यानंतर आम्ही त्याकडे वळलो. आणि आता आपण जो मराठा भवनचा साहेब तुम्ही मुद्दा मांडला, तर मराठा भवन कसं आहे की आपण करून घेण्यावर आहे. आता मी आमच्या मिरज तालुक्यामध्ये म्हणजे सांगली जिल्ह्यातून मी येतो, तर मी आमच्या आमदारच्या मागाला मी एका तालुक्यामध्ये 5 मराठा भवन बांधून घेतले. 9 मध्ये 5 जण तयार आहे आणि त्याचं काम चालू आहे. इतकी आम्ही त्यांच्या मागाला होतो, आम्हाला मराठा भवन पाहिजे. तालुक्याला कधी आहे, तालुक्याला 9 मराठा भवन आम्ही बांधून घेतो, 5 तयार आहेत. म्हणजे आपण तुम्ही किती दबाव टाकताय. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला आता जे आकडेवारी सांगेल मुद्दा 1-2 मिनिटांनी मी आवडून घेतो म्हणजे तुम्हाला कळेल की आपण का करतो. तर 1980 पासून हा लढा आपला आरक्षणाचा चळवळीचा चालू आहे आणि 1980 पासून मराठा महासंघ त्याच्यामध्ये आहे. तर 1980 ते 2024 या 44 वर्षामध्ये फक्त 10 वर्षे देवेंद्र फडणवीस म्हणजे युती शासन आहे. याच्या आधी 34 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी याच लोकांचं आम्ही अगोदर त्याच्या अगोदर मिटिंगला होतो सह्याद्री छत्तीसगडात. आम्ही त्याला सांगितलं होतं की 2539 मराठा समाजातले विद्यार्थी त्यांना नियुक्त्या पास झालेले होते, परंतु नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या. त्या वर्ग 1 आणि वर्ग 2 चे अधिकारी होते, परंतु त्या नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला एका मिटिंगमध्ये सांगितलं की मी अधिवेशनामध्ये येईन आणि अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडून मी तुमचा प्रश्न सोडवेन. ते तिथून उठून आले आणि आमच्या सह्याद्री छत्तीसगडामधून आम्हाला सांगितले की 2539 मुलांना मी आता नियुक्ती पत्रावर ऑर्डर देऊन आलेलो आहे. आपली क्लास 1 क्लास 2च्या नोकऱ्या त्यांना मिळाल्या. याच्याबरोबर मी तुम्हाला सांगतो या SC-BC मधलं जे 2018ला जो निर्णय झाला त्याच्यामध्ये आपले 2400 मराठा समाजातले विद्यार्थी डॉक्टर झाले. ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. 2018 ते 2021 या कालावधीत आरक्षण लागू झालं. 2024मध्ये गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटमध्ये 8000 मुलांना नोकऱ्या मिळाल्या आपल्या मराठा समाजात. ही आकडेवारी मी आणलेली आहे. याचे GR माझ्याकडे दाखवू शकतो. मी उगाच काहीतरी बोलणार नाही. 2024मध्ये पोलीस भरती जी झाली मराठा समाजातली SC-BC या कॅटेगरीमधून 892 मराठा पोलीस विद्यार्थी पोलीस झाले. त्याच्यानंतर 2020ला जी स्थगिती आली त्याच्यापूर्वी 3700 उमेदवारांना अधिसंख्य पदं निर्माण झाली. त्याच्यापैकी 2539 न्यायाधीश दिली आणि त्याच्यानंतर उर्वरित लोकांना नियुक्ती दिली. म्हणजे टोटल नियुक्त्या 3700 आहेत आपल्या मराठा समाजाच्या. त्याच्याबरोबर हा जो अधिसंख्य नियमाचा कायदा आणला तर त्याने ते नियुक्ती दिली. आणि म्हणजे या 44 वर्षामध्ये किती पहिल्यांदा तुम्हाला 86 म्हणजे 2363 फक्त पूर्वीचे दाखले काढले होते, आपण स्वतःहून काढले होते. आणि ज्या वेळेला हा आमचा मराठा क्रांती मोर्चाचा लढा चालू झाला त्याच्यानंतर जे आता तुम्हाला कुणबीची दाखल्याची संख्या आहे ती 1,65,613 आहे. आणि सरकारनं स्वतः काढून दिलेलं आहे. आपण जर काढायला गेलं तर ते शोधत नव्हते, रेकॉर्ड शोधायचं ते कधी कचऱ्यामध्ये जायचं. आणि 1967च्या आधीचे ते रेकॉर्ड काढायला लागायचं. ते कुणी काढत नव्हतं. आपल्या दबावामुळं आत्ताची जी संख्या आहे कुणबी 1,67,000 म्हणजे 1,67,000 विद्यार्थ्यांना आत्ता त्याचा लाभ होतो. कुणबी म्हणून OBCमध्ये सवलती घेता येतो. हा फायदा ह्या युती शासनाचा आहे. म्हणजे युती शासनानं काय काम केलं मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगेन. आर्थिक दुर्बल घटकाची मर्यादा पहिल्यांदा 1 लाख होती, ती 6 लाखावर गेली आणि आता 8 लाखावर आणलेली आहे. म्हणजे जे तुम्हाला जे नॉन क्रिमिनलची सोय आहे ही पण 8 लाखाच्या आधी 18,26,127 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणात 50% फी सवलत दिलेली आहे या गव्हर्नमेंटने दिली. याच्यापूर्वी कधी असं 34 वर्षामध्ये कधीही झालं नाही. मुलींना पूर्ण मोफत शिक्षण हा कायदासुद्धा या शासनाने केला. आणि पंजाबराव देशमुख वस्ती योजना म्हणजे आता ग्रामीण भागातून विद्यार्थी शहरामध्ये शिकायला जातात किंवा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जातात, तर त्या ठिकाणी पूर्वीचा भत्ता अत्यंत तुटपुंजा होता. परंतु आत्ता शहरी भागामध्ये 23,000
निवासासाठी 10,000 आणि निर्वाह भत्ता 5,000 असा ग्रामीण भागामध्ये 38,000 रुपये भत्ता मिळतो. शहरी भागामध्ये 51,000 मिळतो आणि महानगरामध्ये मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी 60,000 रुपये भत्ता मिळतो. हे काम सुद्धा कधीही कुठल्या सरकारनं केलेलं नाही. सारथीमध्ये साहेब 760 कोटी रुपये गुंतवले सारथी, आणि सारथीमध्ये MPSC UPSC तुम्ही जर करायला गेला आता तर तुम्हाला मोफत राहण्याची सोय हे फार लोकांना कमी माहीत आहे. आपल्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी हे काम केलं पाहिजे. हे काम या शासनाच्या योजना तळागाळापर्यंत आपल्यात पोहोचवलं पाहिजे. आपण सांगितलं पाहिजे तुझा मुलगा काय करतो, तुझी मुलगी काय करते, शिक्षणाला काय कमी आहे काय, तर जा तू सारथीमध्ये जा. इथं आपले अशोक काकडे साहेब आहेत, आपल्या समाजाचे बसवलेले, त्यांच्याशी संपर्क करा. आता मी तुम्हाला सांगतो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा मी तुम्हाला सांगतो, निधी तर पूर्वी नव्हता, परंतु या शासनानं निधी दिला, फार मोठा निधी दिला. आता माझ्याकडची मी तुम्हाला आकडेवारी सांगतो. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला टोटलमध्ये माझ्या फक्त सांगली जिल्ह्याला 638 कोटी रुपये निधी दिला, सांगली जिल्ह्याला. आणि त्यापैकी 64 कोटीचा निधीचा परतावा त्यांच्या खात्यात जमा झाला आहे. म्हणजे 64 कोटी रुपये मराठा विद्यार्थ्यांना म्हणजे उद्योजक झाले. 1,00,000 तुम्ही जे 14,000 म्हणजे हा आकडा बरोबर आहे, हे आत्ताचा आकडा आहे. त्याच्यानंतर तो वाढत चालला आहे, प्रत्येक आठवड्याला महिन्याला तो वाढतोय. म्हणजे हा माझ्या सांगली जिल्ह्याचा आकडा आहे. इतके 1,00,000 जे आता विद्यार्थी हे झाले, उद्योजक तयार झाले. आणि संपूर्ण राज्यामध्ये 9,401 कोटी रुपये या शासनानं वाटले. आणि त्यापैकी 918 कोटीचा व्याजाचा परतावा त्या उद्योगी लोकांच्या खात्यावर जमा झालेला आहे. ही आकडेवारी शासनाची आहे.